सर्व सर्व मायेचे ममतेचे हे सर्व खोट आहे बाबा, सर्व मिथ्या आहे, सर्व भासमान आहे. सुंदर दृष्टांत देऊन सांगितलं. जसं मृगनीर, नीर म्हणजे जल, पाणी, मृग जळासारखं पाणी नसून सुद्धा आम्हाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भर उन्हामध्ये दुपारच्या वेळेमध्ये दुरून असं पाणीच आहे असं वाटतंय आणि हरिण ते पाणी 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 म्हणून पळत राहतंय, पण त्याला पाणी भेटत नाही, तहानेनं व्याकुळ होऊन मरून जातं. ते पाणी नसून पाण्याचा आभास आहे. तसं हे सर्व खोट आहे. हे तुमचे माझे कोणी नाहीत. जिथं पैसे मिळतील तिथं सगळे जातात, जिथं काही मिळेल तिथं जातात सगळे. स्वार्थी तुमचे माझे प्रेमाचे कोण नाहीत. उगं म्हणायचं झालं, एका मुलीनं असं आमच्या मृदंगवादकासारखं त्याच्यावर प्रेम केलं. ते म्हणले आता दोघ जण लग्न करू म्हणले. तर लग्न करायचं म्हणल्यावर बरेच दिवस निघून गेलेत. म्हणले आता उद्या कोर्टात जाऊन लग्न करायचं. आता कोर्टात जात असता ते म्हणले आता लग्न करून घ्यायचं म्हणले. ते म्हणले बाबा तुमच्याजवळ पैसे किती आहेत आता लग्न करून घ्यायचं म्हणलं. ते म्हणलं माझ्याजवळ रुपया नाही. मग ते म्हणलं हे माझा चुलता आहे आणि चुलत्याला पोरग नाही, चुलत्याजवळ काही नाही. म्हणलं इस्टेटीला काही कमी नाही. ते पोरगी याला सोडली आणि ते चुलत्यासोबतच गेली लग्न. म्हणजे बाबा सर्व मायेचा व्यवहार भासे जैसे मृगनीर. सांगायचं काय सर्व खोट आहे, सर्व मायावी आहे, सर्व लटका आहे. म्हणून खरं म्हणजे ते भगवंत आहे. त्या भगवंताचं नाव आहे, ते नाम तुमच्या आमच्या मुखामध्ये असावं. शंकर उमा लक्ष लावा शिवा पाये. आमचं लक्ष म्हणजे भगवान शिवाकडे असावं, त्याच्याशिवाय आमच्या दुसरीकडे लक्ष राहू नये. अभंगाच्या पूर्वार्धात माऊली सांगतात की बाबा आमचं लक्ष म्हणजे भगवान शिव असावा, त्याच्याशिवाय हे सर्व मायावी आहे, सर्व लटका आहे, सर्व खोटा आहे. काही काही गावामध्ये चालीसाठी भांडणं होतात. म्हणलं 8 वर्षानंतर नंबर आला, चाली नाही दिला तर पुन्हा बोलवायची नाही. शिवाहार शिवदास माऊली तुम्हाला आम्हाला विनंती करून सांगतात, हात जोडून सांगतात, तळमळीने सांगतात. साधू संतांच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे, त्यांच्याकडे तळमळ आहे, त्यांच्याकडे कळवळ आहे. आमच्याकडे काही नाही, सगळे मळमळच आहे आणि पळपळच आहे नुसते. नसलेली चळवळ आहे आमच्याकडे. पण साधू संतांच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळ आहे. अंतरी कळवळा उपजे त्यांच्या अंतःकरणामध्ये
तळमळ आहे म्हणून त्यांनी तळमळीने सांगितलं बाबा हे सर्व दुःख देणारे आहेत, सुख देणारा भगवान शिव आहे. म्हणून तेवढ्यासाठी साधू संतांनी आम्हाला काय केलं, सावधान केलं. तरीच सावधान व्हावे, तरीच सावधान व्हावे. जग सर्व स्वभावे सावधान. आम्हाला फक्त एकाच ठिकाणी सावधान म्हणलेलं कळतं. साधू संतांनी सावधान केलं. सावधान तर कुठं सावधान, जिथं पुढं समोर धोका आहे ना तिथं सावधान. पुढे खतरा धोका आहे, पुढं फार मोठा अनर्थ होणार आहे, परंतु आमचं त्याच्याकडे लक्षच नसतं. एखाद्यानं जर सांगितलं बघा काय ओरडायचं तेवढं ओरडा, परंतु याला हात लावू नका म्हणलं की नाही, त्यानं याला हात लावून असं करतं. त्याला हात लावू नका म्हणलं की हात लावून बघावं तर म्हणते काय. एखाद्याने सांगितलं असं करू नका बरं का, नका म्हणलेलं ती माणूस अगोदर करते. तुम्ही बघा ते गुणधर्मच. उपवास असलं की जास्त भूक लागते. ते माणसाचं असंच आहे. तसं महाराज म्हणले बाबा सावधान, सावधान राहा म्हणले, सतर्क राहा, जागे राहा. का जीवनाचं स्वहित जर साधायचं असेल तर अनर्थ होण्यापासून आपण वाचलं पाहिजे, म्हणून सावधान असलं पाहिजे. आता मला सांगा, तर चोरी कुणाची होते, झोपीत आहेत त्यांची का जागे असणाऱ्याची? हो, झोपीत असणाऱ्याची चोरी होते. म्हणून आम्ही जागा असलं पाहिजे बरं का. आता आम्ही रात्र रात्र जागरण करतो. जागरण करणं वेगळं आणि जागर राहणं वेगळं. जागर राहणं म्हणजे सावध राहणं, जागरण करणं म्हणजे उगे हे शरीराची माती करणं आहे. शिवहर शिवहर आमच्याकडे सप्त्यात जागरण असतं, गणपतीच्या वेळेस जागरण असतं, असते की नाही. ते गणपती उग बघत बसतोय कसं कसं जागरण करूलायत काय नाही. जागरण करण्याची आवश्यकता नाही, परंतु जागर राहणं महत्वाचं आहे, सावध राहणं महत्वाचं आहे. आम्ही जर सावधान नसेल तर मग आमची चोरी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून साधू संतानं आम्हाला जाग केलं. निजू नका निजू नका निजू नका जागा जागा, निजू नका निजू नका निजू नका जागा जागा. निजू
नका जागा जागा पुढे आहे बहु जागा निजू नका जागा जागा पुढे आहे बहु जागा निजू नका निजू नका निजू नका जागा निजू नका निजू नका निजू नका जागा निजू नका निजू नका निजू नका जागा निजू नका जागा जागा पुढे आहे बहु दगा पुढे आहे बहु दगा मला काही येत नाही गायला उगा प्रयत्न करतो शिवहार 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 आपल्या स्वरात आहे का तालात आहे हे काही कळते पण जोरात नक्कीच शिवहार म्हणून साधू संतांनी तुम्हा मला सावधान केलं सावधान निजू नका जागा जागा पुढे आहे बहु दगा कुंभकर्ण 6 महिने झोपत होता म्हणा 6 महिने आम्ही झोपेतून जागेच वेना गेलो आमचं सगळं आयुष्य झोपेत चाललंय माणसं सहज म्हणतो काय करावं बक्कळ कळ आले पण वळच नाही गेले म्हणतात म्हणजे आम्ही अजून झोपेतच आहोत ज्याच्यापासून वाईट होणार आहे ते कळाल्यावर सुद्धा आम्ही म्हणतो बक्कळ म्हणला हो सोडून द्यावं म्हणून पण ते सुटच ना म्हणजे आम्ही अजून झोपीतच आहोत तेवढ्यासाठी साधू संतांना जागं केलं बाबा बदाम खा काजू खा खारका खा त्याच्यानं शरीर प्रकृती चांगली राहील ते खात नाही आणि ज्याच्यावर सरळ सरळ लिहून बाबा याच्यामुळं कॅन्सर होतोय कर्करोग होतोय तरी सुद्धा ते सोडतच नाही वाईट गोष्टी आम्ही सोडत नाही आणि चांगल्या गोष्टी घेत नाही म्हणून साधू संतांनी तुम्हा मला सावधान केलेलं आहे हे सप्ताहाचं प्रयोजन म्हणजे एवढ्यासाठीच आहे सप्ताह म्हणजे टाइमपास नाही सप्ताह म्हणजे पैसे खर्च करणे नाही सप्ताह म्हणजे संस्काराचं शिबिर आहे सप्ताह म्हणजे याचं काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे ज्याचं वर्तन चांगलं असेल त्याचं परिवर्तन होतं नाही तर असं काही परिवर्तन होत नाही तमाशाचं गिराईक काही कीर्तनाकडे येणार नाही कीर्तनाचं तिकडे जाणार नाही म्हणून आमच्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी सत्ता आहे त्याच्यासाठी साधू संतांचे विचार आहेत साधू संतांनी सावधान केलं बाबा सावधान तरीच सावधान व्हावे जग सर्व स्वहम भावे काय सावध केलं साधू संतांनी सांगितलं हे सर्व मायावी आहे सर्व खोट आहे सर्व लटक आहे परंतु त्यांच्याकडे पाहत असताना आमचं लक्ष तिकडं असताना कसं असावं हे सर्व आम्हाला विश्व सर्व शिवमय दिसलं पाहिजे जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाणे प्रत्येकामध्ये आम्हाला शिवच दिसला पाहिजे हे सर्व विश्व सर्व शिवमय दिसलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्हा आम्हाला संतांनी सावधान केलं साधू संत सुद्धा प्रेमाने सांगतात सरळ सरळ सांगतात शिव्या देऊन सांगतात आणि जास्त रागही कोणावर करते माणूस ज्याला आपलं वाटते त्याच्यावरच राग करतो ज्याला जोरानं बोलतो ते कोण आपलं वाटते त्यालाच बोलतो जास्तच लढिवाळपणाने जास्त जवळीकता कोणाची असते ज्याला आपलं वाटतं त्याच्यासाठी जास्त लाड प्रेम करते माणूस तसं संतांनी सांगितलं बाबा तसं करू आहे आता एवढे 20 वर्ष झालं आपलं चालू आहे चांगलं राहू असलं खाऊ नये तसं कुठं जाऊ नये तसं काही करू नये वाईट वागू नये सांगितलं प्रेमानं सांगितलं माय घेई घेई वाचे माय माय म्हणून सांगितलं ना साधू संतांनी माय म्हणून सांगितलं बाबा म्हणून सांगितलं कशामुळं प्रेमानं सांगितलं आणि एवढं सांगूनही कळणार गेल्यावर मग मात्र
शिवदास मारी हाका शिवदास मारी हाका शिवदास मारी हाका शिवदास मारी हाका
मारी हाका शिवदास मारी हाका शिवदास मारी हाका शिवदास मारी हाका आता दिन लोटू नका. शिवदास माऊली हाका मारून सांगतात, ओरडून सांगतात. माय म्हणते की नाही, अरे सावलीत मर असं म्हणण्याचा उद्देश म्हणजे मरावा असा आहे का नाही, उन्हात खेळू नये म्हणून सावलीत खेळ असं माय लेकराला जसं म्हणते. शिवदास माऊली हाका मारून सांगतात, आता दिन लोटू नका, आता दिन लोटू नका. शिवदास माऊली म्हणले, आता 20 वर्षापासून चालू आहे, 20व्या वर्षातला 5वा दिवस चालू आहे, आतापर्यंत कळालं नसेल, सांगितलं नसेल, जमलं नसेल, तरी आता तरी पुढे बरं का, आतापर्यंत कळलं नसेल. साधू संत उग सहज सहज बोलणे हित उपदेश, उग सहज सहज सांगू. संतांनी सांगितलं बाबा आतापर्यंत कळालं नसेल, पण आता मात्र वेळ वाया घालवू नका. गेलेला एक क्षण सुद्धा परत मिळत नाही. जीवन सार्थक करून घ्यायचं असेल तर एक क्षण वाया जाऊ द्यायचं नाही, आणि धन मिळवायचं असेल तर एक कण वाया जाऊ द्यायचं नाही. म्हणून साधू संतांनी विनंती केली, बाबा आता मात्र वेळ दौडू नका, वेळ घालू नका. गेली घडी नाही परतो, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नसते. जवळजवळ मला वाटलं आपली वेळ बी झाली आहे, तर मधली चाल वगैरे कॅन्सल झाली म्हणजे आपली वेळ बी झालेली, आपलं आपण ओळखून घ्यावं म्हणजे झालं. एखाद्या पाहुण्याच्या घरी गेले, जेवायला बसलं, मध्ये भांड्यावर भांडे वाजू लागले की समजून घ्यावं संपलंय म्हणून. मी नेहमी सांगत असतो, दुकानदाराला माप कळावं, डॉक्टरला ताप कळावा, आणि कीर्तनकाराला श्रोत्याचा संताप कळावं. शिवाहार शिवाहार गाण्याचा आनंद गाणाऱ्याला, भजनाला श्रोते काय लावून बसले, उगाच किती वेळ झाले, याचं झालं की ते. कीर्तनकाराला श्रोत्याचा संताप कळावं, आपली आपली वेळ झालेली कळावं. जवळजवळ वेळ संपले कीर्तनाची, उगा जाता जाता एक सहज एक दृष्टांत सांगून जातो. आणि लई चांगलं वाटलं तरी बी रात्रभर सांगितलं म्हणून काही फरक पडणार नाही. औषधानं रोग बरा होतो, औषध बाटलीच्या बाटली घ्यायची गरज नाही, तो पण बरं औषध बस झालं. तसं थोडक्यात गोड आपलं, जास्त कंटाळा येईपर्यंत नाही. प्रत्येक जण आजारग्रस्त आहे, कुणाला गुडघ्याचा त्रास आहे, कुणाला कमरेचा त्रास आहे. काही जणाला आता बसलं की टेक्यालाच बसावं लागतं. तुम्हाला माहिती आहे टेका कवा देतात, पण आता नाईलाज झाला आहे. तर काही जण लांब 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 बसतात, कुणाला लघवीचा त्रास आहे, कुणाला गुडघ्याचा त्रास आहे, कुणाला थुकायची बिमारी आहे, म्हणून लांब लांब बसतात लोक. तसं वेळेप्रमाणे योग असा. पूर्वीचा काळ, गावातला पाटील, श्रीमंत माणूस पाटील म्हणलं की, आता कोणीही पाटील लावलेले ती बाजू वेगळी, परंतु पाटील म्हणलं की श्रीमंत माणूस, गावातला प्रतिष्ठित व्यक्ती, गावचा पाटील, श्रीमंत माणूस. उतार वयामध्ये, वयाच्या 50 वर्षाला लेकरू झालेलं, वयाच्या 50व्या वर्षी एक मुलीचा जन्म झाला. तर मुलगी लहान, पाटील इकडं तिकडं कुठेही काही गेले, काहीतरी लेकरासाठी घेऊन यायचं. योग असा, असंच आपलं यात्रा महोत्सव चालू होता. यात्रेतून पाटलांनी काय केलं, 2.5 वर्षाची मुलगी असेल, 2.5-3 वर्षाची, तिच्या उंचीची तेवढीच भावली आणली अशी पाटलांनी मुलीला खेळण्यासाठी. आता ती लेकराचा खेळही बघा ना, लेकरं काय म्हणतात, लेकराचा खेळ ही नवरा नवरी लेकरू तेच खेळ असते, पुन्हा तेच आहे. पण ते आधी जन्मल्यापासून तेच खेळ, लहानपणी तेच असते. ते माझं लेकरू म्हणायची ती मुलगी, त्या लेकरालाच आंघोळ घालायची, माझ्या लेकरालाच कपडे म्हणायचे, लेकरालाच खायला म्हणायचं, त्या भावलीला माझं लेकरूच म्हणायचे. हळूहळू मुलगी मोठी झाली,
उपवर झाली, मुलीचं लग्न झालं, मुलीला एक लेकरू झालं. काही गावामध्ये प्रथा आहे, एखाद्या वेळेस मुली दिवाळीला येत नाहीत परंतु सप्त्याला येतात. मुलं बाहेर मुंबई पुणे दिल्ली कुठं असतील, कधी दिवाळीला नाही परंतु आपल्या गावात सप्ताह म्हणलं की येतात. तुमच्या इथं कसं आहे मला माहीत नाही, परंतु आमच्याकडे बऱ्याच भागामध्ये असं पाहायला मिळतं. तसं असा गावातला सप्ताह, उन्हाळ्याचा दिवस, पाटलाने आपल्या मुलीला बोलावून आणलं. खेडेगाव होतं, मुलीला दिलेलं गाव चांगलं शहरात. आणि आता सवयी अशा झाल्या, आम्हाला 5वीला जाईपर्यंत पॅन्ट काही कळालं नाही, आता 5 दिवस झाले लेकराला की पॅन्ट आहे. आता काय काय सोयी काय नाही. आता ते तसं त्या लेकराला सवय रोज शहरात कूलर शिवाय ते झोपायचं नाही. कूलरची सवय गावात आल्यानंतर लोड शेडिंग, दुपारची वेळ, लाईट गेलेली, लेकरू सारखं रोडला ते तगमग तगमग चालू झाली. उन्हाळ्याच्या दिवस लेकरू काही झोपत नव्हतं. पाटील तिथून जात असताना पाटलाने पाहिलं, हे बघ माय काय झालं, लेकरू लईच रडत होतं. पाटलाने काय केलं, पटकन आपली भावली आणली, भावली घरातली. ते म्हणले, हे बघ ते लईच रोडला म्हणले, ते दे टाकून, हे घे म्हणले आपलं आपलं. आता मला सांगा, जोपर्यंत कळत नव्हतं तोपर्यंत त्याला लेकरू लेकरू म्हणायचं, त्यालाच खाणे पिणे कपडे सगळं त्याला म्हणायचं. परंतु आता एकदा कळाल्यावर आता हे लेकरू सोडून ते घेईल का? तसं शिवदास माऊली सांगितले, आतापर्यंत कळाला असेल, कळालं नसेल, आतापर्यंत जाऊ दे, पण आता तरी माशी बघा कुठेही कशावरही जाऊन बसते परंतु विस्तवावर जाऊन बसत नाही. आमचं कुठेही बसतो, कुठेही खातो, कुठं कुठं जातो, आता न सांगितलेलं बरं. पण महाराज म्हणले, बाबा आतापर्यंत काही कळालं असेल, कळालं नसेल, पण आता तरी शिवदास म्हणे, शिवदास मारी हाका, आता दीन लोटू नका, इथून पुढं तरी बाबांनो सावध व्हा. जसं लेकरू आहे कळत नव्हतं तोपर्यंत त्या भाऊलीलाच लेकरू माहीत, पण एकदा लेकरू कळाल्यावर पुन्हा ते भाऊलीला नाही घेणार, ते आपल्या लेकराला नाही सोडणार. तसं ज्या धर्मामध्ये जन्माला आलो आम्ही, ज्या कुळाचारामध्ये आम्ही जन्माला आलो, आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो, जास्त सांगण्यापेक्षा आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो म्हणून माणसासारखं वागावं, एवढंच सांगणं. झालेली सेवा संत शिरोमणी मन्मथ माऊली, गुरु माऊली, ब्रह्मांड नायक शिवप्रभू, इथं जमलेले सर्व श्रोते, तुम्ही महेशांच्या मूर्ती, सुंदर अशी सिस्टीम, सुंदर असे गायक, सुंदर असे वादक, आणि अशा सानिध्यामध्ये ज्यांनी माझ्याकडे सेवा सुपूर्द केली असे आपल्या गावचे परमेश्वराप्पा यकाळे, आणि ज्यांनी ही आजचं अन्नदान, पंगत, कीर्तन सेवा घेतली असे अविनाश रामदास पाटील काळे. हे कार्य म्हणजे एकट्याचं नाही, सप्ताह म्हणजे भजन कीर्तन म्हणजे हे एकट्याचं कार्य नाही. साह्य होऊ एकमेका भजू कैलास नायका. प्रत्येकाने सर्वांनी माझं म्हणून केलं पाहिजे, सर्वांनी इथं उपस्थित झालं पाहिजे, त्यावेळेसच हा खरा आनंद प्राप्त होतो. बाकी आम्ही नको तिथं किती खर्चत असतो, इकडं खर्चायचं म्हणलं थोडं अवघड वाटतं. मी सुरुवातीला सांगितलं, त्या मृदंगाच्या म्हणजे ढोलकीचा आवाज आला की जागा बसायला पुरत नाही, तिकडे किती आमची धाव आहे. परंतु खरोखर जीवनातून सुटका करून देणारं म्हणजे हा मृदंग आहे, जो मृत्यूला सुद्धा दंग करतो, ते आपल्यापर्यंत येऊच देत नाही, त्याचं नाव मृदंग आहे. असं जीवाचा आटापिटा करून सुंदर असं मृदंग वादनाची मृदंग वादकाने साथ केली. तसंच हा चालू असलेला कार्यक्रम दूर दूरपर्यंत पोहोचवणारं आज हे यूट्यूब चॅनल, काय नाव, गाता माऊली, यांनी सुंदर असं प्रत्येक इथं असलेले, झोपलेले, उपस्थित नसलेले, जे आज पाहणं झालं नाही तर उद्यासुद्धा कधी ऐकावं असं वाटलं, त्यांच्यासाठी आज ह्या यूट्यूब चॅनलवाले ते सुद्धा इथं उपस्थित झाले. त्यांच्यामुळं आज प्रत्येकाच्या घरामध्ये, नुसतं घरामध्ये नाही, प्रत्येकाच्या खिशामध्ये कधीही तुम्ही पाहू शकता, अशी इथंपर्यंत योजना आपली पोहोचलेली आहे. म्हणून सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावं, चांगले विचार आपल्या अंतःकरणामध्ये रुजवावं, जे वाईट आहे ते इथं सोडून द्यावं. म्हणून महाराज म्हणले, बाबा आता दीन लोटू नका, इथून मात्र सावध व्हा. कळत न कळत कुठल्या चुका झाल्याच असतील. एक जण माणूस म्हणला मला, महाराज आता वयाचे 50 झाले, खाऊ नये ते खाल्लो, पिऊ नये ते पिलो, म्हणले आता दीक्षा घ्यायला जमतंय का? मी म्हटलं मरण्याच्या आधी एकदा दीक्षा घेऊन मगच मरू. काही काही माणसं म्हणतात
नाही हो आम्ही कुठेही जावं लागतंय, कुठेही खावं लागतंय म्हणून गळ्यात कसे लिंग घालावं. अरे प्रत्येक दातात काडी सुद्धा घालायची असेल तर त्याला समर्पित केली पाहिजे. लिंगार्पित कर्म परम हाची धर्म. म्हणून असं काही दुष्कृत्य वाईट कृत्य करू नका. कुठलंही काम करण्यासाठी लाजू नका, आणि ज्याची लाज वाटाव ते काम करूच नका. झालेली सेवा संत शिरोमणी मन्मथ माऊली, गुरु माऊली, ब्रह्मांड नायक शिवप्रभू, इथं जमलेले सर्व श्रोते, तुम्ही महेशांच्या मूर्ती, इथं असलेले, घरी असलेले, जागे असलेले, झोपेत असलेले, तुम्हाला आवडलं असेलच असं काही सांगता येत नाही. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. कोणाला तिखट आवडते, कोणाला गोड आवडते, कोणाला आंबट आवडते, कोणाला गायन आवडतं, कोणाला नृत्य आवडतं, कोणाला वादन आवडतं, कोणाला तत्वचिंतन आवडतं, तर काही जणांना फक्त विनोद असला तर बरं वाटतं. काय महाराजांना हसवले. मी नेहमी सांगतो हसावं, परंतु आमचं हसू होऊ नये इथपर्यंतच हसावं. आणि लईच हसायचं असलं त्याच्यासाठी व्यासपीठ वेगवेगळे आहेत. हे व्यासपीठ हसण्याचं नाही, तुमच्या आमच्या नकला करण्याचं नाही, काहीतरी अक्कल यावं म्हणून आहे, नकल करण्यासाठी नाही. मग काही आवडलं असेलच असं काही सांगता येत नाही. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. कोणाला तिखट, कोणाला आंबट. जसं गुढीपाडव्याचं जेवण वेगळं, संक्रांतीचं वेगळं, दसऱ्याचं वेगळं असतं की नाही, वेगवेगळं, लक्ष्म्या दिवशीचं वेगळं, तसं माझं एक वेळ अमावस्याचं जेवण समजून गोड करून घ्या. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, माऊली माऊली, गुरुराज माऊली. हो, सेवा संपलेली आहे. फक्त 1-2 मिनिटाचा वेळ घेतो. चालेल. आतापर्यंत जिथं गेलं तिथं असे धोतरवाले, टेका देणारे असे भरपूर पाहायला मिळतात, परंतु असे नवतरुण मंडळ चौकड पाहायला मिळत. त्यातूनही आता कार्यकारी मंडळ बऱ्याच ठिकाणी आज तरुण मंडळांना हातात घेतल्यामुळे बऱ्याच ठिकाणी चांगले सप्ताह होतात. परंतु त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे असे बारके कुठं तरच पाहायला मिळतात, नाहीतर आम्ही सोबत घेऊन गेलेलेच असतात. आज तुमच्या गावामध्ये चांगलं पिकलेलं दिसायला लागलं, बरं पिकलं इकडं. बरेच बारके बारके लेकरं मला पाहायला मिळाले, त्याच्यामुळं मला फार आनंद झाला. माझा विषयच लेकरं आहे, त्याच्यामुळं लेकरं पाहिलं की मला आनंद वाटते. काय पाणी रोपट्याला घालावं का धसकटाला घालावं? पाणी रोपट्याला घातलं तर काहीतरी उपयोग. जे उद्याचं भविष्य आहे, जे उद्याचे महात्मा बसवण्ण आहे, उद्याचे अख्खा महादेव आहे, एवढे उभारलेल्या पैकी याच्यात गावातले भजनी किती आहेत? इथले उभारलेल्या पैकी गावातले 2 आहेत का? बघा, आज अशी अवस्था आहे, म्हणजे जवळजवळ आपला कार्यक्रम सगळा रोजगारावर आहे. एखादा भजन करायचा सुद्धा जर कोणी एक्सपायर झाला नाही, भजन्या बी गेला तर कुठली तर रोजगारी बोलवावं लागतात. अशी आज अवस्था झाली. आता पुन्हा काही दिवसानं जसं इथं बँडवाले मिळतील तसं लिहून ठेवावं लागेल इथं भजनी मिळतील म्हणून. सगळ्यात मोठा दुष्काळ कोणाचा असेल तर आता भजन्याचा आहे. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या गावात, प्रत्येकाच्या घरात असे भजनकरी तयार झाले पाहिजे, गायक, वादक, कीर्तनकार तयार झाले पाहिजे. आत्तापर्यंत